खऱ्या अर्थाने आता मात्र या मॅच साठी रंगले जाणार आहेत आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हात्रे सर आणि त्यांच्या समवेत असणार आमचे गायकर बंधू. परंतु नक्कीच जी संधी खऱ्या अर्थाने जसं ओमकारला प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर ओमकारने या ठिकाणी दिलं. परंतु नक्कीच मी सांगेल खऱ्या अर्थाने रायगडकरांचं इतक्या वर्षांचं स्वप्न आज सत्यात उतरला. रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय या कसलकंडच्या मैदानावरती रंगली जाते, अंतिम क्षणाकडे वाटचाल करतोय आपण. शेवटची मॅच आजच्या दिवसातली, त्याच्यानंतर मात्र टॉप 6 सुद्धा पाहायला मिळतील. दरम्यान या ठिकाणी नक्कीच मी आयोजकांचे धन्यवाद देईल. मंगेशजी वाकडीकर असतील, राजेशजी तांडेल असतील, त्याच्यानंतर अनिलदादा पाटील, दत्ता गायकर, मनापासून धन्यवाद देईल की जसं खेळाडूंना मैदानात वाटत होतं की या मैदानात आमच्याकडून खेळ झाला पाहिजे, तसंच प्रत्येक समालोचकाला सुद्धा वाटत होतं की या ठिकाणी प्रत्येक समालोचकाची वर्णी लागली पाहिजे आणि ती वर्णी आमची लागली गेली. दरम्यान नक्कीच रोशन सकपाल असतील, अभिषेक पाटील, प्रवीण दोगाडे, मनापासून या सर्वांचा आभार व्यक्त करेल आणि आजची मात्र रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. सन्माननीय मान्यवरांचं स्वागत आपण पाहू शकाल स्वागत कक्षामध्ये. दातार सरांचं स्वागत. मुख्य या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय अनिलदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात आली, त्यांच्या माध्यमातून हे जे पारितोषिक स्वागत समारंभ आपण पाहू शकता. त्यानंतर विनंती करेन दुसरे आदरणीय त्यांचे सहकारी मित्र त्यांचंही स्वागत करायचं आहे. कॅश प्राईज अजून आहे. त्या सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन आपण इथे टॉस बॉक्सच्या समोर यायचं आहे. ओमकार, त्यानंतर सुमित, त्यानंतर प्रसाद आणि त्यानंतर यश. येस, आपण पाहू शकता दातार सर इथे आहेत. दातार अँड सन्स एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून या स्पर्धेला काही दातार सरांनी या स्पर्धेला 51,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. जरा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवल्या पाहिजेत. आणि फक्त इथेच नाही तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना मदत हवी असेल तिथे नेहमी दीन अनाथांनाही मदत करतात. गेली कित्येक वर्ष जे मतिमंद मुलं आहेत त्यांच्यासाठी ते संस्था चालवतात, वृद्धाश्रम चालवतात. गोरगरीब आदिवासी किंवा अंगणवाडीमध्येही काही जर मदत पाहिजे असेल तर संजय दातार साहेब जे मसाला किंग, जे दुबई मसाला किंग म्हणून प्रसिद्ध आहेत, ते नेहमी मदत करतात. आणि लॉकडाऊन मध्ये, विशेषतः लॉकडाऊन मध्ये कसळखंड गावामध्ये ज्यांनी मदत आम्हाला केलेली आहे त्यांच्यासाठी म्हणून ही त्यांना मनापासून आम्ही त्यांचं टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमचे पाहुणे कळंबोली शाखा प्रमुख आदरणीय अरविंद कडव, पेठचे अक्षय घरत आणि पेठचे आमचे प्रितेश जोशी या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. कळंबोली शाखा प्रमुख अरविंद कडव, पेठचे अक्षय घरत आणि प्रितेश जोशी या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. संतोष पाटील आरिवली यांनाही विनंती आहे. आपण मान्यवर जे आमचे दातार सर आहेत, सर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? कसं वाटलं? पहिलंच वर्ष आहे आमचं. अति सुंदर, फार बरं वाटलं अनिल पाटीलचं डेव्हलपमेंट बघून. आणि गावामध्ये जे पहिल्या वेळा बघतो एवढं सुंदर ग्राउंड आणि एवढं चांगलं अरेंजमेंट, कधी मला वाटतं नव्हतं गावामध्ये एवढ्या काय चेंजेस होतील. म्हणजे खरं असं वाटतं मी ते IPL मध्ये बसलं असं वाटतं. म्हणजे काय फरक वाटत नाही IPL आणि आपल्या गावामध्ये. म्हणजे गावाची एवढी प्रगती बघून. आणि थँक्यू व्हेरी मच अनिल पाटील, डेव्हलपमेंट ऑफ द कसलगंज विलेज. आणि असंच तुम्ही प्रोग्रेस करत राहा. असं वाटतं की नेक्स्ट टाइम IPL आम्ही इथे नेक्स्ट टाइम ठेवू इकडे. चालेल, ओके, व्हेरी गुड, चल, ऑल द बेस्ट. खूप चांगलं. आणि नक्कीच आपण IPL सुद्धा आपण ठेवूया. परंतु जी पारितोषिकं आहेत महत्वाची, ती पारितोषिकं आपल्याला देणं गरजेचं आहे. या दरम्यान प्रशांत नायर सर यांच्या ठिकाणी स्वागत केलं जातंय. सन्माननीय आमचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातंय. धन्यवाद. अरविंद कडव शाखा प्रमुख कळंबोली, अक्षय घरत पेठ, प्रितेश जोशी पेठ या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. वावरले संघाचा संघनायक आपला 12वा प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. वावरले संघाचा संघनायक
मी बंटे पेंढारे याला विनंती करतो की आपला 12 प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज महेश म्हात्रे और पे चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये नव्हे तर पाहुण्यांचं स्वागत करतोय 6 धावांनिशी. बारक्या शेलके जबरदस्त फलंदाजी करत असताना बारक्या शेलके जबरदस्त 6 धावांनी धावफलकावर धावा लागतात. हा आणखी एक दर्जेदार फटका. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे. 1 बाउंस चौकार. या 4 धावेनं संघ पोहोचतोय 15च्या घरामध्ये. काय रायगड प्रीमियर लीग जशी अमर झाली तशी ही धून भविष्यामध्ये अमर होणार. कारण ही धून ऐकताना एक वेगळ्या संघामध्ये संचार येतोय. जबरदस्त धून बनवली. गोलंदाज महेश म्हात्रे वयालगावचा हा खेळाडू स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला. 5वा चेंडू बघतच राहिला फलंदाज बारक्या शेलके आणि निर्धाव चेंडू जातोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा धावफलकावर. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. ती बारक्या या फलंदाजाची. हा चेंडू शॉट होता. फक्त या चेंडूला दिशा दिली. पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय थ्रो करतोय. तोपर्यंत फलंदाज मात्र बारक्या 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेनं धावफलकावर धावा लागल्या त्या 16. हॅलो रोहित पाटील जे पालीचे आहेत. फलंदाज बारक्या जो पालीचा खेळाडू आहे त्यानं जर 30 धावा कुठून काढल्या तर त्याच्यासाठी 3000चं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. 5000चं पारितोषिक. क्या बात आहे. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 200 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये सुनील कडू युवराज म्हात्रे यांच्याकडून. जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळतं मैदानावर. गोलंदाजीच्या मार्गावर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ओमकार नाईक. बामणडोंगरी संघाचा हा सितारा. अर्थातच बामणडोंगरी म्हटल्यानंतर आमचे सर्वांचे लाडके पनवेलचे लॉर्ड तेजस म्हात्रे यांच्या संघातला हा खेळाडूने आतापर्यंतचा या दिवसाचा जर विचार केला तर या गोलंदाजानं प्रेक्षकांची मन आपल्याकडे वळवलीत. लक्ष केंद्रित केलेत. जबरदस्त गोलंदाजी केली. ती ओमकार नाईकनं त्याच्या समोर असणारा तो फलंदाज बारक्या. हा चेंडू जबरदस्त चेंडू. मी सकाळपासच्या सत्रापासून पाहतो या गोलंदाजाला ओमकार नाईकला. त्याची जर लेंथ आणि लाईन आणि दिशा जर पाहिली तर ती ऑफस्टमवर आहे आणि ऑफस्टमचे चेंडू सहजासहजी फलंदाजाला कनेक्ट करू शकत नाहीये. आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करताना या ठिकाणी ओमकार नाईक बामणनगरीचा हा सितारा यावेळेला रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपल्या संघाची चांगली कामगिरी उंचावत असताना ओमकार. दुसरा चेंडू शॉर्ट चेंडू होता. चेंडू यावेळेला भिरकावून देतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून गगनभेदी रायगड प्रीमियर लीग षटकार. बावीस धावा धाव फलकावर लागल्यात. फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर बालक्या शेलके 6 चेंडू मध्ये 17 धावांची विस्फोटक खेळी करतोय मैदानावर. सुनील चावरी शांत आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावांची खेळी केली त्यानं. कारण मगाशी सुनील चावरी बरसला होता. और फिर चेंडू भिरकावून द्यायचा होता पण मिश्रित गोलंदाजी आहे ती ओमकार नाईकची आणि हा चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंतचा विचार केला ओमकार नाईकचा. त्यानं 3 चेंडू फेकून झाले. दुसऱ्या षटकामध्ये ज्यानं 6 धावा दिल्यात जो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या वरून षटकार आला. अन्यथा 2 चेंडू निर्धाव टाकलेत. ते ओमकारनं तो दुसरं षटक हाताळतोय. ओमकार नाईक 22 धावा धाव फलकावर लागल्यात. स्कोर कार्डवर शॉर्ट चेंडू कट करतोय. बॅटची वरची करा धोका पोहोचू शकतोय. डायरेक्ट हिट जर झालं असतं
तर कदाचित सुनील चावरेला तंबूच्या आश्राला यावं लागलं असतं. परंतु मगाशीच म्हटलं होतं की आम्ही जसं म्हणतो तसं कधी होत नाही, कारण कधी कधी आम्हालाही असं वाटतं की माईक सोडून मैदानामध्ये जावं, खेळ करावा, पण ते आम्ही करणार नाही, कारण आम्ही जर चुकून मैदानात उतरलो तर प्रेक्षक आम्हाला शिव्या देतील, यामध्ये शंकाच नाहीये. पण दुसरं षटक प्रगती पथावर आहे, जबरदस्त गोलंदाजी करतो या ठिकाणी ओमकार नाईक. 23 धावा धावफलकावर लागल्यात, कारण भगवंतानं प्रत्येकाला एक कला दिलेली आहे, जो ज्याच्या जागेवरच ठीक आहे. ओमकार नाईक समोर मात्र विध्वंसक फलंदाज ज्यानं खेळी साकारली होती, एक जबरदस्त खेळी पाहायला मिळाली होती, 46 धावांची जबरदस्त खेळी केली होती, तो खेळाडू सुनील चावरी. अर्थातच या पनवेल रायगडचं नाव ज्यानं रोशन केलंय ते फक्त इथेच नाही, आता आखाती देशामध्ये जाऊन सुद्धा त्याने एक जबरदस्त खेळी साकारली होती, तोच सुनील चावरी. या ठिकाणी फलंदाच्या मार्गावर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची खालची कडा घेऊन शॉट चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, चेंडू गॅदर करतोय कीपर पप्पू आणि धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 23 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा धावफलकावर लागल्यात. एक मोठी स्पर्धा आणि मोठी मॅच पाहायला मिळते, कारण दोन्ही बाजूला अतिशय ताकदवर असे फलंदाज आहे. कारण मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक एक योद्धा निवडला होता, एक वीर पराक्रमी मावळा निवडला होता, तसे आज हे खेळाडू रायगडच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून शहरातून आलेत आणि या ठिकाणी आपला खेळ उंचावताना या मैदानावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फरकावर धावा लागल्यात त्या 23. डीजे सूरज. मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. 23 धावा धावफलकावर लागल्यात. आपण मेन स्क्रीनवर पाहू शकता दातार Yes. मसाले. आपण पाहू शकता इथं चेतनसिंह हरिश्चंद्र पवार साहेब आहेत, प्रदेश चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. सर, सन्माननीय चेतनसिंह हरिश्चंद्र पवार, प्रदेश चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी अनिलदादा पाटील या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. गोलंदाज करण मढवी. मॅन फ्रॉम चिरले बॅटची वरची काळा घेऊन जातो, धोका पोचू शकतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, पण कदाचित एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. ते फलंदाज बारक्याला आणि एका धावेनं संघ पोहोचतोय 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावर लागल्यात. एक यंगस्टर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय, तो गोलंदाज करण मढवी, चिरले गावावरून बिलॉंग करणारा हा करण यंगस्टर आहे. अनेक मैदान मी त्याचा खेळ पाहिला होता, प्रत्येक मैदान तो गाजवतोय, सातत्य आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय आणि एक यशस्वी गोलंदाज कशाला म्हणावं याचं एक ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय करण मढवी या गोलंदाजाला. कारण प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक मॅचमध्ये ज्या वेळेला तुम्ही सातत्य दाखवत असता त्या वेळेला प्रेक्षकांचं लक्ष तुमच्याकडे जात असतं आणि प्रेक्षकांच्या ओठावर तुमचं नाव नेहमीच पाहायला मिळतं. या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय, ऑब्रेक पद्धतीचा चेंडू अर्थातच सुनील चावलेला टाकला होता तो करण मढवी या गोलंदाजानं आणि धावफलकावर धावा त्या 24 धावा धावफलकावर लागल्यात. 24 धावा धावफलकावर लागल्यात. करण मढवी गोलंदाजच्या मार्गावर एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. उद्या बक्षीस वितरणाचा अर्थातच फायनलचा दिवस. शॉर्ट चेंडू होता, कट करतोय पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत सुनील चावरी एक धाव पूर्ण करतोय, एका धावेनं संघ पोहोचतोय 25च्या घरामध्ये. प्रत्येक विकेटसाठी ओपनिंग जोडी मैदानावर आहे. ही ओपनिंग जोडी जर कुठल्याही गोलंदाजानं बाद करण्यामध्ये यश संपादन केलं तर त्याला गोलंदाजाला 2000चं पारितोषिक. लोअर फुल टॉस, खराब क्षेत्ररक्षण,
नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि या बाईच्या रूपामध्ये 4 धावा बोनस स्वरूपामध्ये 5 धावा मिळत आहेत. कसालगड गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. सरपंच अनिल निश्चित मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की अनिल शेठ पाटील, मंगेश शेठ वाकडेकर, दत्ता शेठ असतील, आमचे राजू शेठ असतील, हे आयोजक यांचं नाव अमर झालंय. कारण रायगड प्रीमियर लीगची संकल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यानंतर त्यांनी सत्यात उतरवली, अंमलात आणली आणि आता यशाचं शिखर गाठणार. कारण उद्या शेवटचा दिवस अर्थातच मेगा फायनल, एक घमासान पाहायला मिळेल आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि नो बॉल वर धावा येतात. 5 धावपलकावर धावा लागल्यात त्या 30 धावा धावपलकावर लागल्यात. स्ट्राईकला आपण पाहतोय बारक्या शेलके. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखी एक दमदार षटकार. रोहित पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 30 धावा काढल्यास जर फलंदाज बारक्यास 29 धावा वैयक्तिक त्याच्या झाल्या आहेत. 1 धावेची गरज आहे. 3,000 आणि नो बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. षटकार आणि नो बॉल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय रोहित पाटील यांच्याकडून तब्बल 3,000चं पारितोषिक. 5,000चं पारितोषिक आलाय ते बारक्या शेलके या फलंदाजाला. हॅलो, 29 धावा, 1 धाव शिल्लक आहे बारक्या शेलकीची आणि धावपलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा धावपलकावर लागल्यात. अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय. खराब गोलंदाजी ती गोलंदाज करण मडवी ज्याच्या पहिल्या 2-3 चेंडूवर आम्ही स्तुती केली होती, पण त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी केली आणि 2 चेंडूवर 2 नो बॉल आणि त्या 2 नो बॉलवर चौकार आणि षटकार येतोय. म्हणजे तब्बल 12 धावा या ठिकाणी विरुद्ध संघाला आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो, आपण पाहतोय महागडा ठरतोय गोलंदाज करण मडवी. 29 धाव्यावर खेळतोय बारक्या शेलके, ज्याच्यासाठी 1 धाव काढली तर 5,000 आहेत. करण मडवी गोलंच्या मार्गावर. शॉर्ट चेंडू होता, पुल केलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि 5,000चं पारितोषिक पटकावलंय ते बारक्या शेलके यांनी जे ठेवलं होतं. रोहित पाटील पाळी यांनी जे पटकावलंय फलंदाज बारक्या शेलकेनं. बारक्या रोहित ऑलराऊंडर खेळताना भारी मैदानावर, खेळताना भारी मैदानावर, खेळताना भारी मैदानावर. दात खाऊन मारी षटकार, संगम बॅट्समन ऑलराऊंडर. बारक्या तुझं गीतही वाजवलं आमचं डीजे ऑपरेटरनं आणि 5,000चं पारितोषिक त्याला मिळालंय. 12 चेंडू मध्ये 33 धावांवर खेळतोय सुनील चावरी. 6 चेंडू मध्ये 6 धावा केल्यात. तर आतापर्यंतचा विचार केला तर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 41. आर्यन 11 वावरल्या संघाच्या धाव फलकावर धावा 41. मिडविकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय. प्रत्येक सुरते चेंडू उचलतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत बारक्या 1 धाव पूर्ण करतोय आणि 1 धावेनं संघ पोहोचतोय 42च्या घरामध्ये. 42 धावा धावपलकावर लागल्यात. आतापर्यंतचा विचार केला एक जबरदस्त घमासान सुरुवात, एक जबरदस्त आणि महत्वाचं आपली कसरत पणाला लागते. कारण आपण प्रत्येक टुर्नामेंट मध्ये 4 षटकांचे 5 षटकांचे मॅच खेळतो. या ठिकाणी 6 षटकांचे मॅच आहेत. त्यामुळे कुठं का होईना तुमचं समीकरण थोडं का होईना एका षटकासाठी बिघडलं जातं. त्यामुळे सातत्य राखणं गरजेचं आहे आणि ते सातत्य ठेवलंय सुनील चावरीनं. चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेग सीमारेषेच्या डोक्यावरून खणखणीत षटकार.
आपण या ठिकाणी पाहतोय मंचावर अनेक मान्यवर, सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आहेत. त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वावर रूढ अशी ट्रॉफी, जी 1 नंबरचं पारितोषिक असणार आहे, पण 32 किलोची ही ट्रॉफी आहे. 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडावर होतं, पण शिवराज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांना डोळ्यातून अश्रू येत होते, कारण प्रत्येक पायरी चढत असताना त्यांच्या मावळ्यांची आणि सेनापतींची आठवण येत होती. कारण पहिली आठवण जर आपण जर बघितलं महाराजांना कोणाची आलं असेल तर मुरारबाजींची. पुरंदरचा किल्ला वाचवण्यासाठी दिलेर खानाबरोबर त्यांनी जबरदस्त युद्ध छेडला होता. त्यानंतर आपण नरवीर तानाजी मालुसरेंना पाहिलं होतं, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. त्यानंतर शिवा काशी म्हटला होता की मरण तर महाराज कधी पण येणार, पण एक दिवस या महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून मरेन, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर आठवण आली महाराजांना ती पावनखिंडीची. 300 विरुद्ध 5000 सैनिक, काय लढाई होती ती. इतिहास रचला गेला. हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. लाख मेले तर लाखाचे पोशिंदार जगले पाहिजे, असे म्हणणारे आमचे बाजी प्रभू देशपांडे. पवार वयाल वाला नावलई गाजला, प्रिन्स फोटोग्राफी रायगड जिल्ह्याने फेमस लई झाला. हे नावलई गाजला ना भाई बघ सोन्याने सजला, नावलई गाजला. धाव फलकावर धावा लागतात त्या 48 धावा. बारक्या शेलके 13 चेंडू मध्ये 34 धावांची खेळी उभारतोय. चला पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. जबरदस्त घमासान मैदानावर 48 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. बारक्या शेलके 13 चेंडू 34 धावांची बहारदार खेळी. सुनील चावरी त्याला साथ देतोय. 7 चेंडू 12 धावांची खेळी उभारतोय. हॅलो, पंचांना विनंती आहे 1 मिनिट फक्त सामना थांबवा. चला पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. आर्यन 11 ओव्हरलेट संघाने नाणेफेक जिंकली, फलंदाजी स्वीकारली. या ठिकाणी आतापर्यंतचा विचार केला 3 षटकामध्ये 48 धावांची बहारदार खेळी उभारली. ती फलंदाज बारक्या शेलके आणि सुनील चावरी या 2 फलंदाजांना गोलंदाजा मार्गावर गोलंदाज येतोय. ओमकार नाईक जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजा मार्गावर. बामणडोंगरीचा हा सुपुत्र. और पिच शॉर्ट पिच चेंडू होता, या चेंडूला कट करतोय मिड ऑफच्या दिशेला फलंदाज बारक्या शेलके. एका धावेनं संघ पोहोचतोय 49च्या घरामध्ये. 49 धावा धावपलकावर लागल्यात. एक जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन एक डोकेदुखी असते मैदानावर संघ नायकाला.
कारण प्रत्येक चेंडूला ज्यावेळेला स्ट्राईक रोटेट होतोय त्यावेळेला कुठे का होईना तुम्हाला फिल्डिंग चेंज करावी लागते आणि एक विरुद्ध संघनायक नेहमी याचा वापर करत असतो, कारण ज्यावेळेला तुमची फिल्डिंग चेंज केली जाते त्याला कुठं का होईना तुमचं एक नॉर्मल संतुलन थोडं बिघडलं जातं. त्या पद्धतीने पाहायला मिळतंय, कारण प्रत्येकाला तुम्हाला फिल्डिंग चेंज करावी लागते. फलंदाज सुनील चावरी हा चेंडू खराब क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण करतोय सुनील चावरी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय खराब पैकी, पण 2च धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावेने संघ पोहोचतोय 51च्या घरामध्ये. 51 धावा धाव पलकावर लागल्यात. चांगलं क्रिकेट क्वालिफाय होण्यासाठी आपण नेहमी प्रत्येक संघ झुंजत असतो, कारण मला क्वालिफाय व्हायचं आहे, मला उद्याच्या दिवसामध्ये जायचं आहे, मला ही 1 नंबरची ट्रॉफी जिंकायची आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे, कारण तब्बल 1 महिना अगोदर हे स्वप्न आम्ही पाहिलं होतं, ते रायगड प्रीमियर लीगचं. ओमकारचा हा चेंडू कट करतोय पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक, आणि या वेळेला सुनील चावरीच्या खेळीचा अंत होतोय. तुमची जबरदस्त धुन आहे, कारण फोनाला पण ताकद असते. आवाज कोणाचा असतो? आमचे सरपंच अनिल साहेबांचा आवाज आहे, आणि आवाजाला फार किंमत आहे मित्रांनो. कारण आज आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये आजही जर बाळासाहेबांचा आवाज आला तरी सुद्धा मराठी माणसाच्या मनावर एक वेगळाच परिणाम होतो, की आपुलकीचा आवाज ऐकायला येतो. सुनील चावरी आपण पाहतो या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जातोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी हर्षद पेंढारी, अर्थातच नवीन फलंदाज, खोपोली गावचा हा सुपुत्र, अनेक मैदानं ज्यानं गाजवली, ज्यांचा मगाशी उल्लेख केला होता मीही, की रायगडचे लॉयड निलेश परदेशी यांच्या रायगड 11 या संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू नेहमी ओपन करतो. आज आपल्या या आर्यन 11 वावरले संघाचं नेतृत्व करत असताना संघनायक बंटी पेंढारी, हर्षद पेंढारी या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू, सर्वात हार्ड हिटर, सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडू म्हणून ज्याची क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये ओळख आहे. खोपोली मधून सुरुवात करणारा पनवेल उरण, रायगड, महाराष्ट्र या देशामध्ये आणि आखादी देशामध्ये त्यानं आपल्या फलंदाजीचे जोहर दाखवले, आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. खाऊन खाऊन फिरवतो बॅट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतो. निश्चित डीजे ऑपरेटर हर्षद पेंढारीची बॉडी लँग्वेज बघितली तर ते गाणं त्याला शूट होत आहे, खाते पिते घर क्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटकार लगावलाय हर्षद पेंढारीनं संघनायकाची भूमिका बजावताना मैदानामध्ये. ओमकार नाईकला थोडासा महागडा ठरवतोय. 51 धावा धाव पलकावर लागल्यात, 57 धावा धाव पलकावर लागल्यात. शॉर्ट चेंडू होता, कट केलाय, नजाकत पाहायला मिळाली, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू उचलतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत फलंदाज हर्षद पेंढारी 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावेनं संघ पोहोचतोय 58च्या घरामध्ये. 58 धावा धाव पलकावर लागल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना असणाऱ्या 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय 70, 80, 90, 85 हा स्कोर प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळतोय. तो स्कोरी चेस होत आहे, म्हणजे मैदान या ठिकाणी फलंदाजासाठी अनुकूल आहे हे आपण या ठिकाणी निश्चित सांगू शकतो. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडू जातोय सायस्क्रीनच्या वरून, सायस्क्रीन आदलतोय. 6 धाव्याने संघ पोहोचतोय 64 डीजे.
नंतर जरी विचारलं तरी कुठल्या पाठ्यपुस्तकामध्ये कितव्या ओळीला कितवा धडा आणि त्याचं काय ते संपूर्ण माहिती असायची, एवढे जबरदस्त बुद्धिमान होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा येतोय. येस सर, इथून मात्र एक पारितोषिक आहे. आर्यन विचारे साहेब आहेत वावरल्याहून. प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आर्यन विचारे साहेब वावरल्याहून आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. करण मडवीसाठी सुद्धा आहे पारितोषिक, परंतु नंतर सांगेन मी. धावफलकावर धावा लागल्या त्या 66 लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय. फलंदाज करण मडवी बॉलिंग करेल त्यावेळेस चैतन्य मडवी यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलला 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही पारितोषिकं लक्षात ठेवा मित्रांनो. करण मडवीसाठी आहे, चैतन्य मडवी प्रत्येक डॉट बॉलला 300 रुपयाचं पारितोषिक आणि आर्यन विचारे वावरल्याहून आहेत प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. धावफलकावर धावा लागल्या त्या 66 फलंदाज बाद होतोय. बारक्या एक जबरदस्त खेळी बारक्यानं उभारली. 15 चेंडूमध्ये 41 धावांची या ठिकाणी खेळी उभारली. मी आत्ताच उल्लेख केला, या सर्व भारतरत्न सर्वांचा उल्लेख केला. कारण होतं की 350 वर्षापूर्वी इतिहास निश्चित सांगणार, पण गोलंदाज गोलंच्या मार्गावर. शॉर्ट चेंडू होता, यावेळेला बॅटच्या रडार मध्ये येतोय चेंडू. 6 धावांसाठी बंटी पेंढारेच्या बॅटमधून निघाला षटकार. तर त्याला पंचधातूचं नाणं त्याच्या तलवारीवर चिकटवलं जायचं. असा एक योद्धा होता की ज्याच्या तलवारीवर 5 पंचधातूचे नाणं होतं. ते होते सरसेनापती हंबीरराव मोते. एक जबरदस्त योद्धा होता. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनापती म्हणून त्यांची ओळख होती. पंच आमच्याकडे बोलतात, वाईटचा इशारा येतोय आणि एका धावेनं संघ पोहोचतोय 73च्या घरामध्ये. काय धावसंख्या उभारली. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय गोलंदाज महेश म्हात्रे गोलंदाजच्या मार्गावर. फुल टॉस चेंडू खेळून काढतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली हर्षद पेंढारीनं. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघ पोहोचतोय 74च्या घरामध्ये. 74 धावा धावफलकावर लागल्यात. 5वं षटक महेश म्हात्रे हाताळतोय. वयाल गावचा हा एक जबरदस्त गोलंदाज. मिश्रित गोलंदाजी, लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. प्रत्येक चेंडू वेगवेगळे टाकणारा, पण त्यावर प्रहार केलाय बंटीनं. षटकार लगावलाय. शॉर्ट चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. कचलगड गावाचं मैदान सारे क्रिकेटपटूंची जान. सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान. तिथे होतो खेळाडू. 78 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 78 धावा धावफलकावर लागल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर असताना काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते ती मैदानावर. ब्लॉक हॉल चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू खणून काढतोय, पण एकच धाव मिळेल. मैदानावर आपण पाहतोय प्रफुल्ल ठाकूर, ज्याचा मगाशी उल्लेख केला होता. पप्पू या नावानं प्रसिद्ध असणारा समिधा उरण या संघाकडून खेळणारा पप्पू. याचा जर इतिहास बघितला तर अनेक मैदानावर ज्या खेळाडूंना गाजवली. अर्थातच खोलवर पद्धतीचा चेंडू सन्मान देतोय बंटी पेंढारी. 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनं संघ पोहोचतोय 80च्या घरामध्ये. मी पप्पू अर्थातच प्रफुल्ल ठाकूर बद्दल सांगत होतो की रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर याचा आदर्श खेळाडू कोण असेल तर हाच तो उरणचा प्रफुल्ल ठाकूर, अर्थातच पप्पू. धावफलकावर धावा लागल्यात त्या 80. मी खऱ्या अर्थानं अनिल शेठ पाटील, मंगेश शेठ वाकडीकर, दत्ता शेठ गायकर, राजू शेठ गायकर आपलं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय की या रायगड प्रीमियर लीगचा मला 3 दिवस हिस्सा होण्याचा जो मान आपण दिलात. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून
दुसऱ्या दिवशी विहान 11 खाडेकर वलप या संघाचा संघ व्यवस्थापक म्हणून आणि आज ऑफिशियली समालोचक म्हणून आपण 3 दिवस मला या ठिकाणी बोलवलं. याबद्दल मी महेश म्हात्रे रायगड समालोचक असोसिएशन उपाध्यक्ष आणि दादा सरकार फडके कंपनीच्या वतीनं आपलं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. घेऊन चलतोय मैदानावर शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज विवेक हटनोलकर. विवेक गोलंदाज. मॅन फ्रॉम चिरनेर. पंच आमच्याकडे बोलतात विवेक चिरनेरचा हा गोलंदाज. चिरनेर म्हटल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याची आपण सुरुवात करतो ते गणपती बाप्पाचं गाव. चिरनेरचा सत्याग्रह इंग्रजांच्या विरुद्ध त्या आंदोलनाची आज ही आठवण आहे. आमच्या बांधवांनी तो सत्याग्रह केला होता स्वतंत्र्यासाठी. गोलंदाज पप्पूच्या बॅटमधून निघालेला हा एक जबरदस्त फटका, पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पप्पूच्या खेळीचा अंत होतोय. नितीन 81 धावा. जबरदस्त या ठिकाणी पाहतोय धावांचा डोंगर उभारलाय. ते आर्यन 11 वावरले या संघानं. एकदा जोरदार टाळ्या बंटी भेंडारीसाठी ज्यानं जबरदस्त षटकार लागला होता. नवीन फलंदाज आपण पाहतोय संतोष हा फलंदाज नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे. प्रफुल्ल ठाकूर आत्ताच फलंदाज बाद झाला होता तो बंटी पेंढारी ज्याच्या खेळीचा अंत होतोय. पप्पू आपण पाहतोय स्ट्राईकला. गेले कित्येक वर्ष हा खेळाडू मैदानामध्ये MRI चेंडू पासून खेळतोय. आजही तेच सातत्य आहे, तीच ताकद आहे, तोच जोश आहे एखाद्या 16 वर्षाच्या मुलासारा. शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची खालची कडा घेतली. गोलंदाज विवेक हा चेंडू उचलतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत पप्पू एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेनं संघ पोहोचतोय. 82 धावा धावपलकावर लागल्यात. 82 धावा धावपलकावर लागल्यात. विवेक गोलंदाजच्या मार्गावर आहे. एक्सप्रेस एंड करून गोलंदाजी करतोय विवेक. त्याच्या समोर नवीन फलंदाज असणार आहे तो फलंदाज संतोष हा फलंदाज स्ट्राईकला आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 42. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना विवेक गोलंदाजच्या मार्गावर. खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, पण एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेनं संघ जातोय 83च्या घरामध्ये. ज्या वेळेला विवेकनं चेंडू अडवला त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मधून आवाज झाला, एक धाव जाऊ दे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये चौकार षटकार नको, एक धाव गेली तरी चालेल. समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतोय, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते प्रफुल्ल आणि एका धावेनं संघ पोचतोय 84च्या घरामध्ये. 84 धावा धावपलकावर. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली ती आर्यन 11 वावरले या संघाकडून. शॉर्ट चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. तमाशा झाला फलंदाजाचा, कारण निर्धाव चेंडू टाकला गोलंदाज विवेकनं. या निर्धाव चेंडू निश्चित धावपलकावर धाव संख्या स्थिरावलेली ती म्हणजे 84. एक एक चेंडू महत्वाचा असणार आहे, कारण हे चेंडू निर्णायक ठरणार आहेत. येणाऱ्या सत्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळेला हे एक एक निर्धाव चेंडू तुम्हाला समजेल त्याचा मोल काय, महत्व काय. आणि आसमानी सुलतानी गगनभेदी गगनचुंबी षटकार संतोषच्या बॅटमधून आला हा षटकार.
जय जय महाराष्ट्र माझा अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्राचा, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोत. येस सर, स्वागत समारंभ आहे. मी विनंती करेन अनिलदादा पाटील आपण यायचं आहे स्वागत कक्षामध्ये. मी सन्माननीय नंदकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य वडगाव वाशिवली या मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय मान्यवर नंदकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य वडगाव वाशिवली यांची प्रामुख्याने इथे उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर आपण सन्माननीय हरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनाही विनंती करेन की आपण यायचं आहे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय मान्यवर आपण पाहू शकाल रोहिदास मालकर मामा यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती करेन की आपणही आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. दुसरे आदरणीय मान्यवर बाबू मामा दरेकर वावरल्याहून आहेत, त्यांनाही विनंती करेन की मुख्य स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करायचा. आरिवलीचे एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची नावगणना केली जाते संतोष गोजे सर, आपणालाही विनंती करेन की आपण ही स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागत स्वीकारायचं आहे. दुसरे आमचे अष्टावन्न मान्यवर आहेत सुभाष पाटील साहेब, आपणालाही विनंती केली जाते आपण यायचे स्वागत कक्षामध्ये. त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचे बंधुराज सदानंद पाटील यांनाही विनंती करेन की आपण मुख्य स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागत करायचं आहे. सन्माननीय हरीश पाटील साहेब यांनाही विनंती करेन. सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांना विनंती करेन. या सर, आपलंही सहर्ष स्वागत आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. सातत्यानं आज 7 दिवसामध्ये एक दर्जेदार स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुदर्शन पाटील ताऱ्याहून आहेत, त्यांचंही आपण स्वागत करायचं आहे. सातत्यानं दर्जेदार स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, सुदर्शन पाटील ताऱ्याहून आहेत, त्यांचंही आपण स्वागत करायचं आहे. खूप चांगली मदत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यांची. सर्व मान्यवरांचं आपण खूप खूप स्वागत करूया. शेवटचा सामना आहे मित्रांनो, आणि शेवटच्या सामन्यामध्ये उर्वरित सर्व मान्यवरांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. त्यानंतर आपण विनोद सावंत आहे सुप्रीमो ट्रॉफी मोपाडा, जी दर्जेदार स्टेज बनवलं जातं त्या सुप्रीमो ट्रॉफीचं सर्वात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे त्या ट्रॉफीचं स्टेज, समालोचन कक्ष, ब्रँड असतं एकदम इतिहासाची जाणीव करून देणारे ते सगळे चित्र आपल्या डोळ्यासमोर सुप्रीमो ट्रॉफी म्हटलं की येत असतात. त्यांचे जे स्टेज मेकर ज्यांना म्हणता येईल विनोद सावंत यांचंही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत केले जात आहे. हॅलो, चुकभुलीनं आमच्याकडनं कोणाचं स्वागत राहिलं असेल तर मी रायगड प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीनं आणि संपूर्ण कमिटीच्या वतीनं शब्दसुमनाने सर्वांचं स्वागत केलं जात आहे. आणि वळूया मुख्य स्पर्धेच्या एक जबरदस्त धमाकेदार मॅच कडे, आणि सुंदर आवाज असणार आहेत आमचे महेश म्हात्रे सर ओळे यांचा. धन्यवाद रोशन. या ठिकाणी परत एकदा मी आयोजकांचं सन्माननीय अनिल शेठ पाटील, मंगेश शेठ वाकडीकर, दत्ता शेठ गायकर, राजू शेठ गायकर परत एकदा आपला आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेचा हिस्सा करून घेतला, त्याबद्दल परत एकदा आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अर्थातच रायगड प्रीमियर लीग ही भरवण्यात आली आहे, त्या महाराजांबद्दल जाता एकच म्हणजे मित्रांनो की जगामध्ये आपण पाहिलं होतं की अमेरिका जे राष्ट्र आहे, महासत्ता आहे, की छोटासा देश होता व्हिएतनाम देश, त्या देशाला परास्त करू शकले नाही. त्याचे परराष्ट्र मंत्री या देशामध्ये आले होते आणि आल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला रायगडावर जायचा. ज्यावेळेला ते रायगडावर गेले आणि रायगडावर गेल्याने त्यांनी तिथली माती उचलली आणि आपल्या बॅगेमध्ये ठेवली. त्याला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की आपण ही माती आपण बॅगेमध्ये का भरली. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे, ही माती मी आमच्या देशातल्या मातीमध्ये नेऊन मिसळणार, जेणेकरून आमच्या देशामध्ये एखादा जाणता राजा जर जन्माला आला तर आम्ही जगावर राज्य करू. म्हणून बोला मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. धन्यवाद. विकास ठुमरे आणि अभिजित मुकादम सर, आपणालाही विनंती केली जाते स्वागत कक्षामध्ये यायचं आहे आपण. आणि मी मंगेशदादा वाकडीकर यांना विनंती करेन की त्यांचं स्वागत करायचं आहे. हे षटकारासाठी माझ्याकडे पारितोषिक आहे
सन्माननीय मान्यवर आपण आर्यन विचारे साहेब वावरल्याहून आहेत. ते षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक लागलेलं 2 षटकार लगावले गेलेत. मित्रांनो, न विसरताना हे पारितोषिक घेऊन जा, कारण पारितोषिक भरपूर आहेत. जमनिंग होते कधी कधी, परंतु आठवण ठेवा, ज्यांनी षटकार मारले 2000 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. मैदानामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे ऐकण्यासाठी परत एकदा आपण वळणार आहोत प्रवीण भाई गायकर वाकडे यांच्याकडे. आयोजनाला तोडच नाही याची जनताच देईल ग्वाही. इथे आलेल्या मान्यवरांचा सन्मान चिन्हाने सत्कार होई. एक दर्जेदार समालोचक ज्यांनी इतिहासाचा प्रत्येक पान उलगडला आणि आजचा दिवस मंत्रमुग्ध करून सोडला. रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश दादा म्हात्रे यांचं दर्जेदार स्वागत करायला असावं. मी अनिल दादा पाटील आणि मंगेश दादा वाकडीकर यांना विनंती करेन की त्यांचंही स्वागत करायचं आहे. सुरेख बॉल यावेळेला मात्र 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी. मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बनाते हैं तो यहां पर वो मैच बनेगा. लेकिन इस तरीके की बल्लेबाजी अगर संदीप पाटिल की रहेगी तो मैच जो 51 रन का टारगेट है वो मात्र जल्द समाप्त हो जाएगा. 4 रन. चार रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहां पर 9 रनों के ऊपर. धमाकेदार शुरुआत यहां पर बैट्समैन पप्पू अपने टीम के लिए देते हुए. जीवन में कभी उदास मत होना, कभी किसी बात से निराश मत होना. जिंदगी एक संघर्ष है जो चलती रहेगी, कभी अपने जीने का अंदाज ना खोना. यहां पर वो बैटिंग कैप्टन के तौर पर कप्तान की जिम्मेदारी निभाते हुए पप्पू पाटिल तैयार होते हुए. चौकों की हैट्रिक नहीं होगी पूरी. यहां पर हवा में गेंद है, फील्डर डाउन द ग्राउंड, बारका शिल के गेंद के नीचे. और ये पहला करारा झटका जय माता दी 11 सोनारी टीम को. पप्पू बैक टू द पेविलियन. की थी, जल्दी ही पप्पू ने स्टंप को कवर कर लिया था और इस गेंद को मात्र ऑफ स्टंप से बाहर रखा और बिल्कुल यहां पर कैच आउट कर लौटे बैट्समैन पप्पू. और गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं भावेश सावंत, क्या जबरदस्त गेंदबाजी, डरे नहीं. 2 चौके धागे थे और एक वाइट बॉल फेंकी थी, लेकिन अगली गेंद के ऊपर जवाब दिया बैट्समैन पप्पू को और यहां पर आउट होकर लौटते हुए जय माता दी 11 सोनारी टीम को यह पहला करारा झटका मिलता हुआ. महेश माते सर, मैच बहुत टीमों दोनों को इंपॉर्टेंट है क्योंकि एक तरफ बात करेंगे स्वराज स्पोर्ट्स कलंबोली 2 मुकाबले जीते हैं, जय माता दी 11 सोनारी 2 मुकाबले जीते हैं. और यहां पर बात करेंगे अगर आर्यन 11 वावरले मैच जीती है तो तीनों भी टीमों के 2-2 जीत होगी. गेंदबाज तैयार होते हुए फिर से एक बार स्ट्राइक एंड पर बैट्समैन आप देख सकते हैं अक्षय मात्रे उर्फ अबू. देखिए स्लोवर गेंद थी, ये कोशिश होती है और थोड़ी सी मिसफील्ड, क्या इसका फायदा जरूर मिलेगा. दूसरे के लिए पलटवार कर रहे हैं यहां पर खिलाड़ी और आसानी के साथ माइक बंद ठेवा. तो बिल्कुल यहां पर रन मिलेंगे 2 और 2 रनों की मदद से. यहां पर टीम की रन संख्या पहुंचती हुई 11 रन. 91 रनों का टारगेट है. आर्यन 11 वावल टीम के समर्थक को तो यही चाहते होंगे कि किसी भी तरह से ये मुकाबला जीता जाए. अगर यहां पर ये मैच जय माता दी सोनारी टीम जीतेगी तो मैं कहूंगा ये सीधा 3 मुकाबले जीतने के बाद सुपर 6 में क्वालिफाई होगी. लेकिन जीत किसकी होगी, हार किसकी होगी, ये आने वाला समय आपको बताएगा.
स्वीप करने की कोशिश, ऑफ कटर की ये डिलीवरी थी, डायरेक्ट हिट अगर होता तो विकेट यहां पर जा सकता था, लेकिन बिल्कुल यहां पर सेफ रहे खिलाड़ी। तब तक एक रन एक्स्ट्रा थ्रो की वजह से मिलता हुआ और लेग बाइज का इशारा अंपायर संतोष सर का आता हुआ और इसे हेमंत सर की ओर से यहां पर इशारा आता हुआ और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल 12 रन, 31 गेंदें बची है, 89 रनों की जरूरत है। और ऐसे हालातों में जो पहला मुकाबले में मैन ऑफ द मैच के हीरो थे वो बैट्समैन प्रतीक मात्र खेलने के लिए तैयार होते हुए प्रतीक सुरते, मैन फ्रॉम वागिलवाड़ा, प्रतीक सुरते का अंदाज नवा, जिस तरीके से युवाओं के प्रतिभावान ये खिलाड़ी है, क्या इस इंपॉर्टेंट मैच में जय माता दी 11 सोनारी टीम को एक संघर्ष में बल्लेबाजी करते हुए जीत दिला पाएंगे? लेकिन सहज नहीं होगा। शाम के सत्र में जिस तरीके से चिड़िया चोंच में दाना लेकर अपने घरों में जाती है, वैसे ही यहाँ पर शाम के सत्र में चौके छक्के लगाना इस वक्त बल्लेबाजों को इतना भी आसान नहीं होगा। हवा मात्र रुकी हुई और इस हवा रुकी हुई का फायदा क्या गेंदबाज अपने गेंदबाजी में ले पाएंगे? भावेश तैयार। देखिए ये गेंद बैटर लाइन थी, बैट्समैन के थोड़े से दूर से फेंकने की कोशिश थी, ऑफ स्टंप से काफी नजदीक से गुजरती हुई डॉट बॉल की समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति। और मैजिक फिगर आप देख सकते हैं जिस तरीके से 1 ओवर 12 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर जय माता दी सोनारी टीम। ना करे तो बेहतर होगा, क्योंकि यहां पर अभी भी 5 ओवर के मुकाबले बैलेंस है। और जिस तरीके से यहां पर बात करेंगे, आने वाली गेंदें होंगी 30 और जीतने के लिए लगभग 89 रनों की जरूरत है। 79 रन चाहिए, 15.80 की औसत से ये रन रिक्वायर्ड बनाने होंगे। बुलबुल के परों में बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, दोस्तों उनके सिरों पर कभी ताज नहीं होते। क्या यहां पर प्रतीक सुरते और उनका साथ देने वाले बल्लेबाज अक्षय क्या इस पारी को संभाल पाएंगे? और जिस तरीके से गेंदबाजी की यहां पर भावेश सावंत ने, क्या उसके कदमों के ऊपर कदम मिलते हुए गेंदबाजी में तब्दीली करते हुए सेकंड पावर प्ले में गेंदबाज आते हुए सौरभ गेंदबाजी के मार्ग पर यहां पर आते हुए एक अच्छे गेंदबाज के तौर पर नवाजा चाहता है। बैटिंग पावर पे बहुत ही इंपॉर्टेंट होते हैं, क्योंकि ये मैदान आप देख रहे हैं जिस तरीके से रनों का अंबार 101 102 रन हमें देखे इस मैदान के ऊपर, और काफी पीछा करते हुए टीम ने वो रन बनाने भी है। और बिल्कुल यहां पर देखेंगे 91 रनों का टारगेट का पीछा करते हुए ये मैच मात्र इंपॉर्टेंट होगा दोनों भी टीमों के लिए। गेंदबाज तैयार होते हुए वाशिली टीम का ये गेंद बारे में सोचना शुरू कर देंगे, क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग ऐसा प्लेटफॉर्म है जहां आजकल ओपन टूर्नामेंट खेले जाते हैं। उस ओपन टूर्नामेंट में आपकी वर्णी यहां पर जरूर लगेगी। जैसे गेंदबाजी के लिए गेंदबाज सौरभ आए, उनको मात्र आसमान दिखाते हुए यहां भी मौका बनेगा अगली गेंद के ऊपर जवाब देते हुए। स्लोवर गेंद, जश्न का माहौल आर्यन 11 वावले टीम के दस्तानों में। दूसरा झटका जय माता दी सोनारी टीम के लिए। आईसीसी चैंपियंस ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे, तो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसके बाद वो आईसीसी चैंपियंस ट्रॉफी वेस्ट इंडीज टीम ने जीती। बिल्कुल स्टैंड में बैठे एंजॉय करते हुए, मेरे ख्याल से भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर स्टैंड में ये गाने के ऊपर डांस करते हुए बिल्कुल आप देख सकते हैं हमारे जिस तरीके से दर्शक है, और खास करके मेरे ख्याल से स्वरा स्पोर्ट्स कलम्बोली के समर्थक लग रहे हैं मेरे ख्याल से, और बिल्कुल एंजॉय करते हुए यही बिल्कुल। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। टीम की रन संख्या 18 रन, 6 आया था पहली गेंद के ऊपर गेंदबाज सौरभ के ऊपर, मात्र दूसरी गेंद के ऊपर चलता बना दिया। नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए यहां पर प्रथमेश कोहली, मैन फ्रॉम गणेशपुरी, ऑलराउंडर खिलाड़ी है और प्रतिभावान गुणवान सर्वगुण संपन्न खिलाड़ी है, लेकिन नाम से बड़ा काम बहुत जरूरी है, क्योंकि जीतने के लिए अब बात करेंगे आने वाली गेंदें होंगी 28, 73 रनों की जरूरत है। प्रतीक सुरते और प्रथमेश कोहली, इन दोनों बल्लेबाजों के ऊपर अब जिम्मेदारियां बन सकती है। अच्छी गेंद इनसाइड आउट मारने की कोशिश की थी, बल्ले और गेंद का यहां पर संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। अरे पूछ चिड़िया से कैसे बनाए आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार तिनका उठाना होता है। यहां पर उड़ान वो भरनी होगी, चौके छक्के चाहिए जय माता दी 11 सोनारी टीम को, लेकिन ऐसे हालातों में रोक लगाने की कोशिश सौरभ, क्या जबरदस्त वापसी करते हुए
ओवर द विकेट से आए थे, इस बार गेंद अच्छी थी, पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली और ये देखिए जिस तरीके से ऑफ स्टंप को कवर करते हुए थोड़ी सी शरारत नजर आई और विकेट कीपर मात्र इस गेंद को नहीं लपक पाए, लेकिन पीछे बैकअप बंटी का जबरदस्त मिलता हुआ डॉट बॉल की समाप्ति हुई। एक एक डॉट बॉल इंपॉर्टेंट होगी आर्यन 11 वावरली टीम के लिए। 26 गेंदे 73 रनों की जरूरत, समीकरण थोड़ा बढ़ता हुआ नजर आता हुआ जय माता दी 11 सोनारी टीम के लिए। क्या प्रथमेश कोहली और ऐसे हालातों में बचाने में कामयाब हो पाएंगे? अच्छा शॉट, कवर के ऊपर से खेला हुआ, फील्डर मात्र देखते रह गए। वन बाउंस ओवर द रोप, गेंद सीमा पार, 4 रन। विकेट के लिए आर्यन विचारे, इनकी ओर से 200 रुपए का इनाम गेंदबाजों को ले दिया जाएगा, लेकिन यहां पर प्रथमेश कोहली के बल्ले से निकला हुआ यह शानदार 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 22 रनों के ऊपर। अभी भी जीत की बात करेंगे, 25 गेंदें बची है और 69 रनों की जरूरत है। प्रति ओवर की बात करेंगे, मेरे ख्याल से 20 रन तो बनाने ही होंगे, 18 रन तो चाहिए और ऐसे हालात में वो रन बनाना जरूरी होगा। इनसाइड एज, सीधा गिल्ली अब बिखेरी और लेग स्टंप उखाड़ते हुए तीसरा छक्का मिलता हुआ जय माता दी सोनारी टीम अब बैकफुट पर नजर आती हुई। प्रथमेश कोहली बैक टू द पैवेलियन। बिल्कुल बिल्कुल, ये रायगढ़ प्रीमियर लीग का महासंग्राम है और इस महासंग्राम में आज के मुकाबले काफी इंपॉर्टेंट है और 200 रुपए का इनाम गेंदबाज के लिए आते हुए आर्यन विचारे इनकी ओर से। विकेट नंबर 30 बड़ा झटका जय माता दी 11 सोनारी टीम के 3 टॉप आउट के प्रमुख अस्त्र मैदान से बाहर लौटे हैं। पप्पू पाटिल, अक्षय मात्रे और उनके साथ साथ प्रथमेश कोहली, ये 3 बल्लेबाज लौटे हैं। अब नए बल्लेबाज द बाहुबली अब केगांव की टीम के ये नामचीन बल्लेबाज हर्षल ठाकुर बल्लेबाजी के मार्ग पर आते हुए दोनों के दोनों मुकाबले इस बल्लेबाज ने अपने बल्लेबाजी के आधार पर जीता है और क्या जबरदस्त स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज है। इनके रडार में एक बार गेंद आएगी तो बिल्कुल ये गेंद सीमा पार ही जाएगी, लेकिन मुश्किलों भरा सामना यहां पर चलता हुआ आखिर की गेंदें बची है 24 और जीतने के लिए 69 रनों की जरूरत। ओवर नंबर 2 समाप्त हुए बैटिंग पावर प्ले, जहां पर 11.00 की औसत से रन बना है 22 विकेट के नुकसान के ऊपर। 17.25 की औसत से रिक्वायर्ड रन रेट है। 24 गेंदों में 69 रनों की जरूरत। खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे, बोल तेरी रजा क्या है। ना भीड़ पसंद हो जिनको, वो अक्सर तनहा चलते हैं। रोशन करे किस्मत अपनी सूरज की तरफ वो चलते हैं। कितना भी कठिन हो राह मगर कभी पीछे नहीं मुड़ते, पा लेते हैं कामयाबी की जो वक्त के मुताबिक ढलते हैं। क्या वो वक्त किसके हाथों में आएगा? या होगी जय माता दी सोनारी, या होगी आर्यन 11 वावरली टीम। पहली गेंद बॉलिंग मार्क पर है इस वक्त भावेश कुरुंगले, मैन फ्रॉम काम्बे, एक लेदर अच्छे क्रिकेटर खेलने वाले खिलाड़ी है और हमने सुबह के सत्र में भी बात की थी कि इन्होंने स्वर्गीय बाबू आशा स्मृति चषक भोकालपाड़ा के मैदान के ऊपर चैंपियन जीता था इस टीम ने और क्या परफॉर्मेंस रहा था इस खिलाड़ी का। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, जैसे बल्ले के स्लॉट में गेंद आई, इट्स आउट ऑफ द पार्क, डीपिश वाइड इस कॉर्नर के ऊपर से बिग 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 दिवस पूर्ण
पिक एक सिक्सर। थैंक यू डीजे। इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 35। 35 रनों के ऊपर रन और गेंदों के बीच में फासला 20 गेंदें बची है, 56 रनों की जरूरत। क्या बड़ी बैटिंग यहां पर चलती हुई हर्षल ठाकुर के बल्ले से 600 के स्ट्राइक रेट से यहां पर बल्लेबाजी बनती हुई आज आते ही दमदार छक्का दागा और मुकाबले में यहां पर थोड़ी सी कमबैक करने की कोशिश। भावेश कुरुंगले थोड़े से खर्चीले साबित होते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैयार। ये देखिए मेरे दोस्त, ये लॉलीपॉप था। टेनिस क्रिकेट में ये गेंदें आपको बार बार नहीं मिलेगी और इस गेंद को मैं तो कहूंगा बहुत लंबा भेजना चाहिए था, लेकिन देखेंगे तो यहां पर डॉट बॉल की तो समाप्ति आ चुकी है, लेकिन रेफर कर रहे हैं बैट्समैन अंपायर की तरफ वेस्ट साइड बीमर के लिए। तो चलेंगे पीटीसी लाइव टेक्नोलॉजी के पास और हमारे तीसरे अंपायर भी वहां पर मौजूद है। गेंद काफी अच्छी फेंकी थी जरूर, लेकिन देखेंगे अंपायर की तरफ इन्होंने शायद रिव्यू के लिए अपील की गई है और थर्ड अंपायर डिसीजन पेंडिंग होगा। मैच बढ़ाए, इंतजार होगा स्वरा स्पोर्ट्स कलंबोली को। अगर जय माता दी सोनारी टीम जीतेगी तो दोनों भी टीमों का अस्तित्व समाप्त होगा। अगर यहां पर जीतेगी आर्यन 11 वावरले टीम तो 3 टीमें 2-2 मुकाबले के साथ बनी रहेगी और उसके बाद बताएंगे कि कौन सी टीम होगी सुपर 6 में। तीसरे अंपायर हमारे बिल्कुल संतोष सर होंगे वहां पर शिरडोन के। तो इस लीगल डिलीवरी तो बिल्कुल डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई, रिव्यू मात्र यहां पर गवाती हुई जय माता दी 11 सोनारी टीम। तो टीम की रन संख्या है मात्र अभी भी रुका हुआ स्कोर 35। आने वाली गेंदें होंगी मात्र 19। 56 रनों की जरूरत है। भावेश कुरुंगले की यह गेंद होगी आखिरी गेंद इस वक्त तीसरे ओवर की। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इनसाइड एज लगा था, मौका यहां पर बन सकता था, लेकिन फिर भी एक अच्छे गेंद की समाप्ति हुई और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या है 35 रन। आने वाली 18 गेंदें, 56 रनों की जरूरत। युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, थँक यू। आहे हो ही Thank you. येस प्रवीण 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय। आजच्या दिवसामध्ये समालोचन करत असताना आपल्याला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे समालोचक संदीप बोराडे, मी यांना विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे। तर नक्कीच इथे मॅच मात्र आपण खऱ्या अर्थानं पाहू शकाल। छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लढावं लागेल, कारण मी प्रत्येक प्रतिनिधी सांगतो औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढून त्याला शिवाजी राजा नडला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता। जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता। सांगा उलटून जगाला नडणारा फक्त हिंदू होता। फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जळणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार, कारण 19 फेब्रुवारीला माझा राजा देव शिव छत्रपती येतोय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। जबरदस्त मैच है, यहाँ पर 18 गेंदें बची है और जीतने के लिए 56 रनों की जरूरत है। और ऐसे हालातों में सामने बल्लेबाज है हर्षद ठाकुर, मैन फ्रॉम केगांव, और केडीएच वागेलवाड़ा टीम की रन मशीन प्रतीक सुरते इस वक्त मैदान के अंदर अब तक दहाड़ती हुई। दोनों भी बल्लेबाजों का विश्लेषण आप देख सकते हैं। प्रतीक सुरते 4 गेंदों का सामना करने के बाद 7 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी, और एक तरफ आप देख सकते हैं हर्षल के बल्लेबाजी का विश्लेषण 3 गेंदों का सामना करने के बाद 6 रनों के ऊपर अभी तक नाबाद बल्लेबाजी होती हुई। तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते। हाथों की लकीरों पर क्यों करते हो भरोसा, तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। इनके हाथ होते हुए भी क्या दोनों टीमें एक दूसरे के सामने अपना संघर्ष का परिचय दे पाएगी। कितनी अच्छी गेंद थी, यहां पर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए सौरभ, फिर से एक बार वाशिली टीम का ये गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी करते हुए और वाकिफ भी है, और शायद वर्ल्ड कप वाशिली टीम इस मैदान के ऊपर नाइट प्रतियोगिता भी खेल चुकी है। और यहां पर सौरभ की क्या लाजवाब गेंदबाजी, एक डॉट बॉल इंपॉर्टेंट होगी इस वक्त आर्यन 11 वावरले टीम के लिए, इंपॉर्टेंट होगी जय माता दी 11 सोनारी टीम के लिए। 17 गेंदों का खेल बचा है और जीतने की बात करेंगे, 56 रनों की जरूरत है। संघर्ष हमारा चरित्र बनाता है और वही चरित्र तय करता है कि हम क्या बनेंगे। डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई, फील्डिंग की व्यू रचना आप देख सकते हैं प्रतीक सुरते के लिए ये फील्ड प्लेसमेंट करती हुई।
तीसरे अंपायर की मदद। जी हाँ, तो चलिए हम तर संतोष चौधरी सर इनसे गुजारिश करेंगे कि तीसरे अंपायर आएंगे हमारे। बिल्कुल यहां पर स्क्रीन पर वो देख सकते हैं। तो बिल्कुल हमारे तीसरे अंपायर आ चुके हैं। तो गेंदबाज तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से फिर से एक बार तैयार। हाफ ट्रैकर बॉल, जोरदार अपील, अपीलों में विश्वास थोड़ा सा कमजोर आया विकेट कीपर के द्वारा। तो डॉट बॉल की लगातार 2 गेंदों के ऊपर समाप्ति होती हुई 16 गेंदे 56 रनों की दूरी। मुकाबला थोड़ा सा हाथ से निकलता जाता हुआ, लेकिन 2 गेंदे डॉट खेलने के बाद हर्षल ठाकुर मात्र सूझबूझ की बातें समझाने के लिए आते हुए बैट्समैन प्रतीक सुरते के लिए ये सोचे हम इंसानों की कि अकेला क्या कर सकता है। अरे देख जरा उस सूरज को जो पूरी दुनिया को चमकता है। यहां पर देखेंगे कोई एक ऐसा बल्लेबाज होगा जय माता दी सोनारी टीम की ओर से जो यहां पर आखिर के क्षणों तक 36वें गेंद तक टिके रहेगा और मैच को अंजाम देगा। अच्छी गेंद लेकिन हवा में है काफी देर तक। लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद है और कोई गलती नहीं। इसी के साथ बल्लेबाज प्रतीक सुरते बैक टू द पेविलियन। बिल्कुल यहां पर प्रतीक सुरते लौटे पेविलियन की तरफ। अब मात्र यहां पर मुकाबले में थोड़ी पकड़ मजबूत होती हुई आने वाली गेंदें होंगी। टोटल इस वक्त बात करेंगे 15 और जीतने के लिए 56 रनों की जरूरत। 3 गेंदे यहां पर वाशिली टीम के गेंदबाज सौरभ ने डॉट फेंकी है। मात्र 2 डॉट है, 1 विकेट है, तो तीनों गेंदों के ऊपर कोई रन नहीं है। अब यहां पर विकेट लौटता हुआ टोटल 14 जय माता दी 11 सोनारी टीम का। जो तूने कहा कर दिखाएगा रख यकीन, गरजे जब बादल तो बरसने में वक्त लगता है। सपने देख और उन्हें पूरा कर, आंखों में उम्मीद के ख्वाब भरो, अपनी मंजिल खुद तय करो, इसे बेदर दुनिया से मत डरो। गेंदें बची है टोटल 15, 56 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। क्या जबरदस्त गेंदबाजी सौरभ की ओर से चलती हुई। इस बार स्ट्रेट टू दी बॉलर, लेकिन गेंद को रोकने में कामयाब नहीं हो पा रहे। 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे के लिए पलटवार होना चाहते हैं लेकिन मना कर दिया बैट्समैन सागर ने। हर्षल का विकेट बहुत इंपॉर्टेंट है और तब तक बल्लेबाज 1 रन चुराते हुए 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है यहां पर 36 रन। गेंदें बची है 14 और जीतने के लिए 55 रनों की जरूरत है। क्या कमाल की गेंदबाजी, ये मैं ओवर कहूंगा, इंपॉर्टेंट मैच को यू टर्न देने वाला ओवर यहां पर सौरभ का नजर आता हुआ। जिस सौरभ के ओवर में 4 गेंदों में सिर्फ 1 रन मिली है और 1 विकेट यहां पर मिलती हुई आर्यन 11 वावर टीम का पगड़ा कहीं ना कहीं मजबूत नजर आता हुआ ओवर द विकेट से। स्वीप शॉट करने की कोशिश, श्रीलंका टीम के तिलक रत्ने दिलशान का ये दिल स्ट्रोक खेलने की कोशिश थी, पल्लू शॉट मारने की कोशिश थी, लेकिन बल्ले और गेंद का यहां पर संपर्क हुआ नहीं। सिर्फ रन बने इस ओवर में 1। और बात करेंगे हम आने वाली गेंदें होंगी 13 और 55 रनों की जरूरत है। नेकिया करके डाल देना दरिया में, वरना नेकियों के बोझ से तूफान में फंस जाओगे, क्योंकि नाव भी तेज चलती है जिसमें बोझ कम हो। वो बोझ मात्र अगर कम नहीं करेगी तो मात्र वो बोझ ढोलना होगा जय माता दी 11 सोनारी टीम के लिए। लास्ट बॉल, चौथे ओवर की आखिरी गेंद। कमाल की गेंदबाजी, क्या मैजिक फिगर गेंदबाजी की है। एक बार सौरभ की गेंदबाजी अगर आपको पसंद आई हो तो जोरदार तालियां। 1 ओवर 1 रन 1 विकेट, 12 बॉल 55 की दूरी।
लगातार गेंदे डॉट खेली थी बैट्समैन सागर ने, और यहां पर बैट्समैन हर्षल ठाकुर लगातार डॉट बॉल खेलते हुए 2 गेंदे डॉट फेंकी है। संचित पिन की ओर से लगभग मेडन ओवर फेंकेंगे तो 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा। कर यकीन खुद पे इतना कि बुलंद होते रहा हौसला उसे आसमां जितना। फुल टॉस गेंद कवर के खिलाड़ियों को चीरती हुई गेंद से मारे का बाउंड्री लाइन के बाहर, किस्मत का चौका, 4 रन। यहां पर आप देख सकते हैं 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 40 रनों के ऊपर। जीत के लक्ष्य है 91 रनों का। अब 9 गेंदें बची है, 51 रनों की जरूरत है। जीवन का अर्थ है संघर्ष, और क्या यहां पर संघर्ष करेगी। ऑन साइड में लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है, वहां पर अच्छी फील्डिंग होती हुई। तब तक दूसरे की कोशिश, फिंगर अप टू गोस, और इसी के साथ रन आउट के तौर पर बैट्समैन होते हुए सागर बैक टू द पेवेलियन। 5वां झटका जय माता दी सोनारी टीम को। बिल्कुल यहां पर रन बटोरेंगे एक दूसरे के लिए आउट होकर लौटते हुए बैट्समैन, और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 41 रन। गेंदें बची है टोटल 8, और जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। 8 बॉल 50 की दूरी मात्र अभी तो चाहिए। चौके छक्के तब भी तो मैच में बनेंगे, वरना यह मुकाबला लगभग जय माता दी सोनारी टीम भी जानती है कि कितने लंबे मार्जिन के तगार पर है, लेकिन कितने रन और बना पाती है जहां से उनको फायदा आखिर के क्षणों में पड़ सके। 8 बॉल 50 की दूरी, बैट्समैन है स्ट्राइक एंड पर हर्षल खेलने के लिए तैयार। भावेश कुरुंगली की तारीफ करेंगे जिस ओवर में भावेश को मार मिली थी, और वहां पर भावेश कमबैक करते हुए बढ़िया शॉट लॉन्ग ऑफ को क्लियर करती हुई हर्षल ठाकुर के बल्ले से बम का गोला, 6 रन। रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 47 रनों के ऊपर। 7 गेंदें बची है, 44 रनों की दूरी। पसीने की शाही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते हैं। गेंदबाज तैयार, रिवर्स का अटेम्प्ट करने की कोशिश, सक्सेस तो मिली है लेकिन अंपायर का इशारा 22 के तौर पर रन कैसे अब आए, रन लेना बहुत जरूरी है। 4 रन। इसी के साथ ओवर नंबर 5वां हुआ यहां पर कंप्लीट। अब जीतने के लिए 6 गेंदें बची है और 40 रनों की जरूरत है। जो कारनामा स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा नगरी में मानकुली भिवंडी एरिया के सबसे ताकतवर बल्लेबाज दीपेश माली ने वो किया था, अगर वो कारनामा यहां पर करने में कामयाब हो पाएंगे, मैं कहूंगा मैच जरूर हाथ में आएगा। लेकिन इसके लिए इस इंपॉर्टेंट मुकाबले में कोई गेंदबाज ऐसी गलती करेगा तो मैं कहूंगा तो ये बहुत खराब रणनीति होगी। 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीवरून पुण्याला खोळ आणतो त्याचं नाव संताजी, 1.5 तासात दुश्मनाचा तंबूचा कलच चोरून आणतो त्याचं नाव धनाजी, जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो, स्वराज्याचं तोरण मानतो त्याचंच नाव छत्रपती शिवाजी। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। क्या फाइट है, 6 गेंदें बची है और जीतने के लिए लगभग 40 रनों की जरूरत है। गीत अपनी जीत के एक दिन तो गा ही लेंगे हम, एक दिन सच अपने ख्वाबों को बना ही लेंगे हम। है पता कि रास्ता कांटों भरा होगा मगर हो रहा कितनी भी कठिन, लेकिन मंजिल तो पा ही लेंगे। क्या जबरदस्त मुकाबला। जय माता दी 11 सोनारी, विपक्ष उनके सामने आर्यन 11 वावरले, जो कर्जत खालापुर विभाग की ताकतवर टीम है और रायगढ़ प्रीमियर लीग में ये कोने कोने से खिलाड़ी थे। मात्र कल इसका पता चलेगा कौन होगा ये चमचमाती हुई बाइक मैन ऑफ द सीरीज, और जो हमारे महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज जिनकी प्रतिमा आप यहां पर देख रहे हैं। बहुत आसान नहीं होगा, तो देखना होगा कौन जाएगा इस आखिर के क्षणों तक। गेंदबाज तैयार, देखिए स्लोवर गेंद थी, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं यहां पर हर्षल,
और रन आउट का मिलेगा यहां पर शिकार और इसी के साथ बल्लेबाज लौटते हुए विकेट नंबर 6 जय माता दी सोनारी टीम का। बात है डीजे, मेरी मंजिल मेरे करीब है, इसका मुझे एहसास है, गुमान नहीं है मुझे इरादों पर अपने, ये मेरी सोच और हौसले का विश्वास है। आर्यन 11 वावरले टीम ने कर दिखाया और यहां पर ये मैच इनके लिए बहुत ही इंपॉर्टेंट था। जय माता दी सोनारी 11 टीम को अब 5 गेंदें बची है, 40 रनों की जरूरत। क्या वो कारनामा कर पाएंगे? 5 गेंदों में 5 छक्के भी आएंगे तो भी मैच इनके हाथों से जाएगा, लेकिन कितनी देर तक संघर्ष करेगी? 91 रनों का टारगेट है जरूर, लेकिन हम कितनी देर तक कितनी लक्ष्य तक पहुंचते हैं ये हर्षल ठाकुर मैदान में आपको दिखाएंगे। गेंदबाजी के लिए संतोष मदने राइट आर्म ओवर द विकेट से स्लो ओवर गेंद। देखिए, मैं कहूंगा क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, चमत्कार होगा तो मुश्किलें होगी। मिलेगा यहां पर वाइड +4, आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ 4 रन पंजा। पांच गेंदें बची है और जीतने के लिए अब रन चाहिए मात्र 35 रनों की जरूरत। कामयाबी हाथों की लकीरों में नहीं, माथे के पसीने में लिखी होती है और ये पसीना पूरी तरह से कमाएगी, पसीना लहराएगी इस मैदान में। 5 गेंदें 35 रनों की जरूरत। गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से लीजिए, टैप करने की कोशिश, ऑन साइड में फील्डर है, लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीप में दौड़ता हुआ थोड़े से फंबल होते हुए उसका फायदा मिला बल्लेबाज हर्षल को, 2 रन चुराते हुए और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 58 रनों के ऊपर। गेंदें बची है मात्र अब 4 और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। जिससे समय का सदुपयोग करने वाली कला आ गई उसमें सफलता होने के रहस्य मिल जाता है और यहां पर वो रहस्य क्या मिल पाएगा? फिर से एक बार शॉर्ट बॉल तेजी के साथ फेंकी थी, टैप जरूर किया है, लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद है। इस बार हिम्मत नहीं जुटा पा रहे, हिम्मत जुटाई जरूर लेकिन अंपायर की उंगली हुई खड़ी और इसी के साथ जय माता दी सोनारी टीम की जो उम्मीद का दिया था, जो उम्मीद का दिया मात्र मैदान से बाहर लौटता हुआ। ओ पता नहीं जी काबिल बनो, सफलता खुद तुम्हारे पास आएगी। पराजय तब नहीं होती जब आप गिर जाते हैं, अरे पराजय तब होती है जब आप उठने से इनकार कर देते हैं। जय माता दी सोनारी टीम हार के तगार पर क्यों है? क्योंकि इनके टॉप ऑर्डर के बल्लेबाज चले नहीं। जिस पप्पू ने पिछले मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड लिया था वो कप्तानी पारी यहां पर नजर नहीं आई और उसी की वजह से यहां पर इस मुकाबले में अपना अस्तित्व समाप्त करते हुए करण मडवी मैन फ्रॉम भूमिका स्पोर्ट चिरले, चैतन्य मडवी का ये छेला है और इस छेले ने क्या जबरदस्त अपने ग्रामीण टेनिस क्रिकेट में रुतबा जमाया और उसी की वर्णी लगाते हुए आज रायगढ़ प्रीमियर लीग में जय माता दी सोनारी टीम की ओर से खेलने का अवसर मिला और क्या कमाल की गेंदबाजी करते हुए 3 बॉल 32 रनों की दूरी गेंदबाजी के मार्ग पर है संतोष मदने। कितनी बेहतरीन गेंदबाजी करते हुए, हालांकि पंजा जरूर मिला था लेकिन उसके बाद इन्होंने कमबैक किया अपने टीम के लिए और 2 गेंदों के ऊपर लगातार रोक लगाई हर्षल के ऊपर। फ्लाइट देने की कोशिश ऑन साइड में, डीप मिड विकेट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के नीचे आता हुआ दूसरे की कोशिश, 2 रन यहां पर चुराते हुए जश्न का माहौल नजर आता हुआ आर्यन 11 वावरले टीम के खेमे में। इतना आसान नहीं होगा जीवन का किरदार निभा पाना, इंसान की बिखरना पड़ता है रिश्तों को समेटने के लिए। अगर अपने आप को मिशन में सफल होना है तो आपको अपने लक्ष्य के प्रति समर्पित होना जरूरी है और इसी के साथ आर्यन 11 वावरले टीम एक कदम दूर होगी अपने जीत के पास। मात्र 1 गेंद बची है और 29 रनों की जरूरत। 61 रन 62 रन स्कोर कार्ड पर 29 रनों से दूरी है, लंबे मार्जिन से स्कोर हार के तगार पर होती हुई, लेकिन आखिरी गेंद के ऊपर नंबर आएगा कौन सा? हाफ पिच बॉल, डॉट बॉल की समाप्ति और आर्यन 11 वावरले टीम के लिए जोरदार तालियां। मैच जीता दूसरा मुकाबला अब यहां पर तय करेगी कि सुपर 6 में टीम होगी कौन सी, लेकिन तब तक अनाउंसमेंट करेंगे मैन ऑफ द मैच। जिस खिलाड़ी ने
तो नो डाउट मैन ऑफ द मैच का हीरो जिस बल्लेबाज ने अपने पारी में 3 दमदार चौके, 2 धमाकेदार छक्के और जिस बल्लेबाज के लिए जूनियर बालकिया कामले कहा जाता है, वो जय